नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा यातील आज हा 29वा भाग. मागच्या काही आपण 122व्या श्लोकापर्यंत आलो. तो आज आपण 123व्या श्लोकाने सुरुवात करणार आहे. हे सगळं जे मी सांगतोय ते माझं एक पुस्तक आहे, जे मनाचे श्लोक एक मागोवा, त्याच्या आधाराने सांगतोय. अर्थात काही त्यावेळा सुचेल त्यात भरसुद्धा घालतोय, कारण एकूण माझा जो प्रयत्न आहे तो समर्थांनी मना श्लोकात जे सांगितलेलं आहे त्याचं विवरण करून त्याचा अर्थ आपल्यापर्यंत पोचवा हा असा आहे. आणि त्यासाठी काही उदाहरणं आजच्या काळाचं मी अधनमधनं घेतो आहे. क्वचित दुसऱ्या कोणाची कोटेशनसुद्धा उद्धृत करतो आहे. पण मला वाटतं ते आवश्यक आहे, कारण त्या मूळ विषयाला धरूनच ते असेल तेवढंच मी सांगतो आहे. शक्यतो माझ्या काही स्वतःच्या कविता आहेत त्या वेळा सुचलेल्या त्याही त्यात समाविष्ट करतो. या सगळ्याचा हेतू एकच आहे की समर्थांचं जे सांगणं आहे ते आपल्यापर्यंत पोचावं, आपल्या अंतःकरणात उतरावं आणि त्यापासून आपण बोध घ्यावा. त्यातला काही भाग जरी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारू शकलो तरी आपल्यात हे कल्याणाचं आहे असं मला वाटतं स्वतःला. कारण अर्थात मी मोठा अधिकारी व्यक्ती असा माझा दावा नाही. मी अभ्यासक आहे, परंतु जे मला भावलं ते आपल्यापर्यंत पोचवायचा एक नम्र प्रयत्न आहे. तुकाराम महाराजांच्या सांगायचं तर पुढील भांडार दाण्याचा हा माल, मी तो हमाल बारवाई, अशीच माझी भूमिका आहे. आणि म्हणून साध्या पद्धतीने मी सांगतोय आणि आपल्याला ते आवडतं आहे. ही गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे की परवा दिवशी जम्मू काश्मीरमधनं एका माणसाचा फोन आला. तो आपल्या भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीत आहे आणि तो म्हणला, मी इथं आहे पण तुमचं मी श्लोकावरचं ऐकतो आणि मला कधी सुट्टी मिळाली तर मी 2 दिवसाकरता येणार आहे, तर मला ते पुस्तक तुमचं मना श्लोकाचं हवं आहे. म्हणजे तुम्ही जरूर या आणि मी नक्की पुस्तक देईन. तो म्हणणं किंमत किती आहे? म्हणलं ते आपण आल्यानंतर बघू, कारण तुम्ही आमच्याकरता सीमेवरती आपले प्राण धोक्यात घालून काम करता आहात. येताना तुम्हाला काय आणू? म्हणलं काही आणू नका, तुम्ही आलात सुखरूप आपल्या घरी आलात तर आम्हाला आनंद आहे त्याचा. आता तो येईल तेव्हा कदाचित म्हणला परत आमच्या आणखीन बटालियनमध्ये 2-3 लोक आहेत, तेव्हा मला 2-3 प्रती लागतील. म्हणलं जरूर तुम्ही या. एकच आनंद आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुठं कुठं जाऊन पोचतं याचा आपल्याला अंदाज नाही, मला स्वतःलाही अंदाज येत नाही. आणि ते आजच्या आजच पोचेल असंही नाही. यूट्यूबच्या माध्यमातून, कारण हे सगळा भाग मी अरुण गोडबोले या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकतोय, त्यामुळे ते कायमचं राहील आणि केव्हाही कुणालाही ते मिळू शकेल अशी ही मोठी सोय या तंत्रज्ञानामुळे झाली आहे. अर्थात मी या तज्ज्ञ नव्हतो, हळूहळू शिकत गेलो आणि बऱ्यापैकी आता जमतं आहे असं मला वाटतं. माझा नातू आर्यन, चिरंजीव आर्यन, त्यांनी मदत केली. माझा मुलगा उदयन, त्यांनी मदत केली. आणि आमच्याकडे काम करायला एक मुलगा आहे सोनवणे म्हणून, तोही मदत करतो. हे सगळ्यामुळं मलाही जमायला लागलं आणि हे सगळं करता आलं. कोरोनाच्या काळात घर बसल्या एक सकारात्मक काम झालं असं आनंदही आहे मला. असो, प्रस्ताव नाही फार लांबता का म्हणजे असं समर्थने सांगितलेलं आहे. श्लोक क्रमांक 123. अहिल्ये सती लागी आरण्य पंथे, कुढावा पुढे देव बंदी तयाते, बळे चोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थांनी या श्लोकात भगवंताने घेतलेल्या राम या अवतारातील दाखला देऊन परमेश्वर भक्तांचा कसा कैवार असतो हे सांगितलं आहे. खरं तर रामावतारात त्याने अहिल्याचा उद्धार केला आणि अहिल्याचा संदर्भ पूर्वी श्लोक क्रमांक 32मध्ये आलेलाच आहे. 32 श्लोक असा आहे की अहिल्याशिवाय राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता सिणली वेदवानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पण तरीही समर्थ म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा सांगायला लागतं, कारण आपलं ओढाळ मन चांगल्याकडे ओढ घेत नाही, वाईटाकडे त्याचा ओढा असतो म्हणून. ती अहिल्याची कथा आपल्याला मागच्या वेळा मी सांगितली, ती आपल्या रामायणामध्ये आहे. अर्थात अनेकदा जुन्या ग्रंथात काही भाग प्रक्षिप्त असं म्हणलं जातं, पण ती कथा फार मनोवेधक आहे की गौतम ऋषींची ती पत्नी इंद्राने कप्तान तिला भ्रष्ट केल्यावर, खरं म्हणजे भ्रष्टही केलं नाही असेही म्हणतात, गौतमाने संतप्तून तिला शिळा होशील असा शाप दिला. रामलक्ष्मण मिथिलेला अहिल्या सीता स्वयंवरासाठी जाताना रामप्रभूंच्या पदस्पर्शाने ती शिळा उद्धरून अहिल्या शापमुक्त होऊन स्वर्गात गेली असा तो दाखला आहे. तिच्या भक्तीने आणि पुण्याने रामावतारात भगवंताला अरण्यातील पंथाने म्हणजे अरण्यपंथे रस्त्याने जाऊन तिची शापातून मुक्तता करून तिचा उद्धार करणे भाग पडले असा तो ह्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे. तसेच त्याच अवतारात म्हणजे रामाच्याच अवतारात भगवंताने लंकाधीश रावणाच्या बंदिवस्त्रात पडलेल्या देवांची मुक्तता केली. लंकेश रावण हा महान तपस्वी होता. त्याने अनेक अस्त्रविद्या आपल्या अंकित करून घेतल्या होत्या. त्याच्या महापराक्रमाने त्याने सर्व देवांचा पराभव करून त्यांना लंकेत तुरुंगवासात बंदी करून ठेवले.
ते सर्व देव परमात्म्याच्या सुटकेसाठी दावा करत होते. त्यामुळे परमात्म्याने श्रीरामाचा अवतार घेतला आणि वनवासात असताना रावणाने जेव्हा सीतामाईचे हरण केले तेव्हा तिला सोडण्यासाठी श्रीराम लंकेवर आपल्या वानरसेनेसह चालून गेला. तेथे त्याने आपल्या प्रचंड पराक्रमाच्या युद्धात रावणाचा वध करून सर्व देवांना त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले. येथे समर्थांनी घावघाली निशाणी असा शब्दप्रयोग वापरलाय. प्राचीन मराठीत निशाणी याचा अर्थ ध्वज किंवा झेंडा, तसाच ढोल किंवा नगाऱ्यासारखा एका रणवाद्याला उद्देशून तो वापरला जातो. म्हणजे येथे प्रभू रामचंद्रांनी युद्धवाद्यावर घाव घालून म्हणजे तुंबड युद्ध करून रावणाचा निपात केला किंवा अचूक घाव घालून म्हणजे निशाणीवर अचूक शरसंधान करून रावणाला वधले, असा दोन्ही अर्थाने त्याचा अर्थ हे घेता येईल. या दोन्ही उदाहरणातून समर्थन हे बजावून सांगायचे की देव भक्तांचा अभिमानी आहे. परंतु येथे प्रत्यक्ष रामावताराचे उदाहरण असल्याने समर्थांनी या श्लोकसमुच्चयातील इतर श्लोकाप्रमाणे या श्लोकात शेवटचा चरण नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असं न करता प्रभू रामचंद्राचा आणि त्याच्या दासांचा उल्लेख करणारा परंतु मूळचाच अर्थ प्रगट करण्याचा नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा घेतला आहे. समर्थांचे कविमान सहज जाता जाता असा सूक्ष्म खेळ कसा करते या अभ्यासकांना आपलं आश्चर्य करायला लावते. सर्वच वेळ 205 म्हणारे श्लोक समर्थांनी सलगपणे एका रात्रीच सांगितले आहेत. या पार्श्वभूमीवर तर हे कवित्व आणखीच मोठे भासते. एकीकडे परमसंतत्व, दुसरीकडे रोळस समाजकारण, तिसरीकडे राजकारण आणि त्याच वेळी चौथ्या बाजूला असे अलौकिक कवित्व याचा अनुभव घेतल्यावर समर्थांच्या बद्दलचा भक्तिभाव आणि आदर शतगुणित होत राहतो, हे मात्र निर्विवाद. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 124. तये द्रुपदी कारणे लाग वेगे, त्वरे धावता सर्व सांडूनी मागे, कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. समर्थांनी या श्लोकात द्रौपदीचा दाखलेला आहे. एका अर्थाने या श्लोकात त्यांनी भगवंताच्या कृष्णावताराचाच उल्लेख केला आहे. या श्लोकांच्या गटात अन्य सर्व अवतारांचा उल्लेख येऊन गेलेलाच आहे. फक्त श्रीकृष्ण अवताराचा उल्लेख राहिला होता. तो आणि कलियुगातील बौद्ध या अवताराचा संदर्भ या श्लोकात आलेला आहे. द्रौपदीने वस्त्रहरण प्रसंगी सुरुवातीला कौरव सभेचा राजा धृतराष्ट्र, नंतर ज्येष्ठ ऋषी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य आणि शेवटी आपले 5ही पराक्रमी पती हे कोणीतरी आपल्याला प्रसंगातून सोडवतील अशी आशा धरलेली होती. परंतु जेव्हा त्या सर्वांनीच माना खाली घालून आपली असमर्थता प्रकट केली तेव्हा द्रौपदीला आता आपला पाठीराखा भगवंत वाचून कोणी नाही ही जाणीव तीव्रतेने झाली आणि तिने अत्यंत कळकळीने आणि आकांताने श्रीकृष्णाला साथ घातली. ती आर्त हाक ऐकताच हातातील सर्व गोष्टी सोडून अतिशय त्वरेने श्रीकृष्णाने नाव घेतली आणि वस्त्रे पुरवून द्रौपदीची लाज राखली. श्लोक क्रमांक 34 वेळेस आपण या संबंधी आणखी एक कथाही पाहिली होती. त्यामध्ये द्रौपदीला जोपर्यंत इतरांची म्हणजे जगाची आस होती तोपर्यंत तिने भगवंताला कळकळीने हाक मारली नव्हती, हा उल्लेख आलाच आहे. तेव्हा एवढा त्रैलोक्याचा स्वामी पण आपली भक्त द्रौपदीची हाक ऐकताच अन्य सर्व गोष्टी सोडून त्या साह्यार्थ त्वरेने म्हणजे येथे समर्थांनी वापरला ते यथार्थ शब्द लाग वेगे, त्वरेला समर्थ म्हणतात लाग वेगे, भगवंत धावला आणि तिच्या लज्जेचे रक्षण केले. या श्लोकाच्या तिसऱ्या जणात समर्थांनी जो कलियुगात बौद्ध मौनी अवतारात असा उल्लेख केला आहे त्याच्या अर्थासंबंधी मनाच्या श्लोकांच्या अभ्यासकात मतभेद आहेत. कलियुग म्हणजे संस्कृती घसरण्याचा काळ, जिथे माणसातील माणुसकी, श्रद्धा, सहृदयता, त्याग कमी कमी होत जाते आणि त्यांची जागा स्वार्थ, अश्रद्धपणा, निर्दयता, भोगवाद हे घेतात. काही अभ्यासकांच्या मते बौद्ध मौनी हा उल्लेख भगवान बुद्धाला उद्देशून होत आहे आणि बुद्ध हाच कलियुगातील अवतार आहे. इतर काही अभ्यासकांच्या मते इथे बौद्ध मौनी म्हणजे कलियुगात भगवंत प्रकटपणे कार्य करणार नाही, तो मौन धारण करेल आणि अगदी परम भक्तांशीच बोलेल असा आहे. अवतार ही कल्पना वेदातील आहे. भगवान बुद्ध जेथे वेदांनाच माहीत नाही तेव्हा त्यांना अवतार समजणे चूक आहे असे काहींना वाटते आणि त्यांच्या मते कलियुगात भगवंताचा प्रकट अवतार न होता नामावतारानेच तो अवतार होणार आहे असे मत आहे. म्हणजे त्याचे नाम किंवा नामस्मरण हाच कलियुगातील भगवंताचा अवतार आहे. अर्थात मतमतांच्या गलबलात आपल्याला पडायचं कारण नाही. गौतम बुद्धाचंही तत्वज्ञान अदुमेय आहे आणि तेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. माझ्या मते आपण साधकांनी या मतमतांच्या गलबलात सापडण्याचे काही कारण नाही. खुद्द समर्थांनी मनाच्या श्लोकातच साधकांना बाष्कळ वादविवाद करू नका म्हणून बजावले. आपल्या सर्वांना शुष्क अभ्यासक व्हायचं नाही तर नम्र साधक व्हायचं आहे.
तेव्हा त्यांचा तो उपदेश मनात आणून आपण हे सर्व पाठभेद सोडून समर्थांना यातून जे सांगायचं आहे तेवढंच लक्षात घ्यावं, त्याचे मनन करावं आणि ते आचरणात आणून आपली प्रगती करून घ्यावी. भगवंत आपल्या भक्तांचा प्रेमी आहे आणि तो त्यांच्या हरप्रसंगी सहाय्य करण्यास धाव घेतो. त्यांची उपेक्षा कधीही करत नाही. एवढं आपण अंगात बांधलं तरी सो खूप झालं. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 125. अनाथा दिना कारणे जन्मता आहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता श्रीनली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. भगवंताचे विविध अवतार जर आपण पाहिले तर प्रत्येक वेळी भगवंताने दिनांच्या हाकेमुळे किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निवारणार्थ ते घेतलेले आहेत. म्हणजेच खरा भक्तच भगवंताला अवतार घेण्यास भाग पाडतो. भक्तावर जर अन्याय झाला तर त्याचा झाला, जर त्याचा आनंदवी छळ झाला किंवा संपूर्ण सज्जनांच्यावर संकट आले तर अवतार होतो आणि हा अवतार मग त्या भक्ताचे किंवा समाजाचे कल्याण करून आपले अवतार कार्य पूर्ण करतो. अनाथा दिना कारणे जन्मत आहे. दीन किंवा अनाथ असतील त्यांच्याकरता भगवंत अवतार घेतो. अनेक वेळा सध्याच्या परिस्थितीत अनागोंदी, अनाचार, अत्याचार पाहून बऱ्याच लोकांना असे वाटते की जर असं आहे तर भगवंत अवतार घेऊन ही दुर्दशा संपून का टाकत नाही. माझ्या एका विनोदी मित्राने सहज गप्पा मारताना चांगले उत्तर दिले. तो म्हणाला, अहो महाराज, ज्यांच्या रक्षणाकरता भगवंताने अवतार घ्यावा असे खरेखुरे सज्जन उरलेतच कुठे. आता आहेत ते केवळ पोशाखी साधू, बाबा, योगी, स्वामी. तेव्हा परमेश्वर अवतार घेईल कशासाठी. त्याच्या बोलण्यातला विनोदाचा भाग सोडला तरी खरी परिस्थिती जवळजवळ तशीच नाही का. प्राचीन भारताची त्यागमय परंपरा संपून आता केवळ ऐहिक दृष्टी आपण बाळगली ना, त्यामुळे सदरक्षणाय करनिग्रहाय असा होणारा परमेश्वराचा अवतार खरे सत्पुरुषच दुर्मिळ झाले होत नाही असे मानायला काय हरकत आहे. मात्र यापुढील काळात हेही दिवस पालटतील. माणसांची सुप्त सत्प्रवृत्ती पुन्हा जागृत होईल आणि पुन्हा भगवंत कलंकी म्हणजेच कलकीच्या रूपाने अवतार घेईल असे पुराणात आश्वासन आहे. कलंकी हा भगवंताचा 10वा अवतार असेल. या अवताराचे वर्णन करताना एक बालब्रह्मचारी एका पांढऱ्या शुभ्र घोड्याचे मागे चालत आहे. त्या बटूच्या एका हातात तलवार धरली आहे असे केले आढळते. याचा प्रतिकात्मक अर्थ घ्यायचा झाला तर बटू हे धर्मप्रवर्तनाचे प्रतीक, तलवार हे क्रांतीचे प्रतीक, तर शुभ्र घोडा म्हणजे सत्तेचे प्रतीक समजावे लागेल. म्हणजे जेव्हा कलंकी अवतार होईल तेव्हा धर्मभावना निर्बल झाली असेल आणि राजसत्तेकडून प्रजेचे दमन चालू असेल. या विपरीत परिस्थितीत संतजनांचा जात सहन करावा लागेल. भले भिकेला लागतील आणि खोटे कंठी मिळवतील. अशा परिस्थितीत मग परमेश्वर सृष्टांच्या रक्षणाकरता कलंकी अवतार घेईल. हा अवतार आपले कार्य क्रांतीद्वारे करेल. त्या क्रांतीमुळे धर्मकारण आणि राजकारण दोन्हीवरही परिणाम होऊन त्या सुधारतील व सज्जनांचा अंमल परत चालू होईल. या सर्व भावभावनांचे वर्णन समर्थांनी येते कलंकी पुढे देव होणार आहे असे केलेले आहे. समर्थ म्हणतात की परमेश्वराचे गुण इतके आघात आहे, ज्या वर्णिता श्रीनली वेदवाणी. त्याचं वर्णन करायला वेद सुद्धा थकून गेले, तेही सुद्धा आपले हात टेकले. तेव्हा मी बापडाचं काय वर्णन करणार. समाज काय किंवा व्यक्ती काय, प्रत्येकाला खरी भावना बाळगायच्या मात्र भगवंत सहजच खचित साध्य आहे. साधकाची भक्ती तेवढी प्रगल्भ झाली की भगवंताचा साक्षात्कार त्या साधकाने न कळत सहज पण निश्चितपणे होईल ही खात्री बाळगून साधकाने पूर्ण एकाग्रतेने श्रद्धेने साधना करावी. आचार्य रजनीश यांची एक छोटीशी कविता आहे, वाचून दाखवतो. हिंदी आहे. ज्ञात नहीं जाने किस द्वार से, कौन से प्रकार से मेरे ग्रह कक्ष में उज्ज्वल प्रभामयी एकाएक कोमल किरण एक आ गई. बीच से अंधेरे के हुए दो टुक, विस्मय विमुग्ध मेरा मन पा गया अनंत धन. असा सहज साक्षात्कार होतो याची निशंकपणे खात्री बाळगून साधना म्हणजेच निष्ठापूर्वक साधना करावी हे समर्थांच्या सांगण्याचे मर्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 126. जनाकारणे देव लीलावतारी, बहुतांपरी आदरे वेशधारी. तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मे नष्ट चांडाळ पापी. श्लोक क्रमांक 116 ते 126 या नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या श्लोकसमुच्चयातील हा शेवटचा श्लोक आहे. मात्र याचा शेवटचा चरण वेगळा आहे, कारण त्यामधून समर्थांना वेगळाच इशारा द्यायचा आहे. मागील सर्व 10 श्लोकात समर्थांनी भगवंताने भक्तांनी जे जे अवतार घेतले त्यांचे वर्णन केले. भगवंताने केवळ भक्तांच्या केवरापोटीच अवतार घेतले आहेत. या अवतारात त्यांनी विविध वेश घेतले, विविध रूपे घेतली आहेत.
त्या त्या रूपात त्याने आपले चमत्कार दाखवून भक्तांची त्रासामधून मुक्तता केली आहे. नृसिंह रूपात त्याने हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाला मुक्त केले. रामावतारातील संन्यासवादाने केवळ पदस्पर्शाने अहिल्याला शापमुक्त केले आणि देवांना रावणाच्या बंदीपासून सोडवले. जो सकल विश्वाचा स्वामी आहे अशा परमेश्वर हे चमत्कार म्हणजे त्याच्या सहज लीलाच आहेत. ही सर्व रूपे किंवा वेळ घेऊन परमात्मा आपल्या भक्तासाठी खाली उतरून आला. भक्तावर प्रसन्न होऊन त्याला आपल्या उंचीला उचलून घेणे यातच देवाचे मोठेपणे आहे. पण भक्तांच्या प्रेमासाठी आपण उच्चासन सोडून नीच योनी धारण करणे त्याहून अधिक मोठेपणाचे आहे. भगवंताचे अलौकिकत्व हा भक्ताविषयाचा कळवळा केवळ भक्ती मार्गाच्या साधने जाणता येईल. त्याच्या प्राप्तीचे योग, याग, ज्ञान, कर्म असे अन्य मार्ग आहेत. त्यामध्ये हे वात्सल्य जाणता येणार नाही. त्याला केवळ भक्तिमार्गच उपयोगी पडेल. सगुण भक्ती आणि अन्य भक्तिमार्ग यात हाच महत्त्वाचा फरक आहे. साधी व्यवहारातील उपमा द्यायची तर पावडरचे दूध, गाईचे दूध आणि प्रत्यक्ष आईचे दूध यातील सूक्ष्म पण महत्त्वपूर्ण फरकाची या उपमा देता येईल. या तिन्ही प्रकारच्या दुधाने बाळाचे पोट भरते, पण मातेच्या स्तन्याची वात्सलता इतर अन्य प्रकारात कुठून येणार. त्यामुळे एका परीने सगुण भक्ती करणारा भक्त हा भगवंताच्या जवळ जास्त जाऊ शकतो असे म्हणतात. त्याचे कारण हेच असावे. एखाद्या साधकाला भगवंताचा निर्गुण अनुभव आला तरीही त्याने सगुण भक्तीकडे जर आचार्याने दुर्लक्ष केले तर त्या साधकाची उपासना खंडित होऊन तो सगुण आणि निर्गुण दोन्ही उपासनेला पारखावून त्याचे अंतिम नुकसान होते. म्हणजे ज्याने आपल्याला आता निर्गुण साधले म्हणून सगुण भक्ती सोडून दिली तर कदाचित तो ज्ञानी राहील, परंतु ज्ञानामध्ये यश न मिळता अपयशीच ठरेल. कारण मुख्य साध्य जे परमात्मा प्राप्ती ते त्याला साध्य होणार नाही. मग ते निर्गुण साधल्याचा उपयोग काय. म्हणून कोणत्याही प्रती साधकाने सगुण भक्ती सोडू नये असे समर्थ सांगतात. आता अशा तऱ्हेच्या अवतारी भगवंताच्या मनातील भक्तांबद्दलचा कळवळा आणि त्यांच्यासाठी त्याने केलेल्या नानालीला जे लोक जाणून घेत नाहीत अथवा जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत अथवा जाणून घेतल्या तरी त्या पटवून घेऊन मान्य करत नाहीत ते लोक समर्थांच्या मते भगवंतापासून काही कळणे लांब राहणारे दुरात्मे, वाईट, पापी आणि अतिशय हीन श्रद्धाचे आहेत असं समर्थ सांगतात. दुरात्मे, महा, नष्ट, चांडाळ, पापी. आणि म्हणून हे सांगण्यात त्यांचा हेतू हाच आहे की वाचकाने आणि साधकाने असे होऊ नये. भगवंतावर निष्ठा ठेवून भक्तिमार्गाला लागावे. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया. उद्या 127व्या श्लोकापासून सुरुवात करूया.